देवी शारदेला वंदन करून मी आता इथे आमंत्रित करणार आहे जय हिंद प्रकाशन मुंबई यांचे संचालक श्री हेमंत रायकर यांना. पण त्यांना इथे आमंत्रित करण्यापूर्वी 2 शब्द सांगायला आवडतील. गेली जवळजवळ 8 दशके जय हिंद प्रकाशन अनेक धार्मिक ग्रंथ आणि अन्य पुस्तकं प्रकाशित करत आहे. त्याशिवाय स्वतः श्री रघुवीर मुळगावकरांनी सुरू केलेला श्री दीपलक्ष्मी या नावाचा दिवाळी अंक ते आजवर प्रकाशित करत आहेत. तर अशा या अतिशय प्रतिष्ठित अशा प्रकाशन संस्थेचे हेमंत रायकर, जय हिंद प्रकाशनचे, आता इथे आपल्या सर्वांचं आणि मान्यवरांचं स्वागत करतील आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. हॅलो, नमस्कार. मंचावरील मान्यवर या सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आल्याबद्दल मी त्यांचे आत्ताच आभार मानतो आणि सर्व रसिकजन. प्रकाशकांच्या वतीने मी बांदेकरताई, नंतर दाभोळकर, राजेश गाडगे, विश्वास मोकाशी आणि गावकर ह्या सर्वांचं मी जय हिंद प्रकाशनतर्फे स्वागत करतो. आता मी असा विचार करत होतो की मुळगावकरांचं चरित्र लिहायला 50 वर्ष का लागली. तर मला असं वाटतं की ते आपल्या परेश प्रभूंच्या हातूनच व्हायचं होतं. आणि कला अकादमी गोव्यातलं, जिथे मुळगावकरांचं हे जन्मगाव, तिथे ते व्हायचं होतं. माझे वडील ग.का. रायकर नेहमी असं म्हणायचे की योग यावा लागतो. तो मला वाटतं योग आला आणि तो योग आला की तडीच न्यायचा, असंही ते म्हणत असत. तर प्रभू गेले 4 वर्ष तो योग तडीच नेत आहे आणि त्याचं फलद्रूप आज आपल्याला दिसत आहे. त्यांनी या पुस्तकाकरता एवढी प्रचंड मेहनत घेतली आहे. एवढ्या माणसांना ते भेटले, त्यांना लोक भेटत होती. तर प्रभू म्हणायचे हे सगळं भेटणं आनंदाचं आहे. आज मुळगावकरांच्या मुली इथे नाहीत, त्या अमेरिकेत असतात. त्या मुळगावकरांच्या भावना आणि कल्पना या मुलीच काय, खुद्द मुळगावकर जरी असते आणि त्यांनी आपलं चरित्र बघितलं असतं तर त्यांना वाटलं असतं, अरे आपण हे एवढं काम करून ठेवलं आहे. आता मी जे माझ्या पुस्तकात मनोगत लिहिलं आहे ते काय मी इथे सांगत नाही, पण ज्या काही गोष्टी सांगायच्या राहिल्यात तेवढ्या सांगतो. मुळगावकर मूळ गिरगावात राहत होते आणि त्यानंतर ते मलबारी सारख्या ठिकाणी येथे त्यांनी एकदा एक मोठा फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटमध्ये त्या वास्तुशांतीला मी वडिलांबरोबर गेलो होतो. आणि तेव्हा माझा 8-10 वर्षाचा वयाचा होतो मी. त्या फ्लॅट एवढा अफलातून होता की समोर अथांग समुद्र, सोसाट्याचा वारा आणि समोर राज्यपालांचा बंगला. मला क्षणभर असं वाटलं की माझे वडील रंगसम्राट असते तर मला इथे राहायला मिळालं असतं. आता हे अशीच एक आठवण आहे की जेव्हा स्वरलता हे पुस्तक आम्ही काढलं तेव्हा लता दीदींच्या घरी त्या पुस्तकाचे लेखक वसंत भालेकर आणि माझे वडील ग.का. रायकर आम्हाला घेऊन गेले होते. तर मी गॅलरीत बसून त्या पेडर रोडच्या गाड्या बघत होतो आणि बराच वेळ झाल्या लता दीदी म्हणाल्या की गाड्या बघून झाल्या असतील तर चहा प्यायला आतमध्ये ये. आणि पण बाहेर तिथे महालक्ष्मीचं दर्शन मला दिसत होतं, पण मी विसरलो की आतमध्ये स्वरलक्ष्मी आहे. आता मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की मुळगावकर जेव्हा परदेशात गेले तेव्हा जर्मनीतल्या एका प्रकाशकाने त्यांना 5 वर्ष अमेरिका आणि जर्मनमध्ये फिरून सगळा देश बघण्याची, चित्र काढण्याची संधी दिली. पण ते काय फारसे दिसे रमले नाहीत. मला तरी आठवत नाही की कुठल्याही भारतीय चित्रकाराला अशी संधी आणि एका प्रकाशकाने दिली. प्रकाशकांची परदेशात फिरण्याचं जाऊन दे, इथे रॉयल्टी मिळण्याची मारामार आहे. तर दुसरी एक आठवण अशी आहे की जे पोरवालचे मोकाशी आणि गाडगी इथे आलेले आहेत त्यांच्याकडे जो पत्रव्यवहार होता मुळगावकरांचा तो त्यांनी आता ह्या पुस्तकाच्या निमित्ताने खुला केला आहे. त्यामुळे पुस्तकात जे आम्ही म्हटलेलं आहे त्या सगळ्याला एक बळकटी मिळालेली आहे. म्हणजे मुळगावकर पिकासोला भेटले का, ते परदेशात गेले का, मग ते मलबारीच्या जागेतून का परत आले, या सगळ्या गोष्टीचा उलगडा या पुस्तकामध्ये झाला आहे.
आता मी एक शेवटची आठवण अशी सांगतो की मी 1993 साली अमेरिकेत DMM कन्व्हेन्शनमध्ये मुळगावकरांच्या ओरिजिनल चित्रांचं जवळजवळ 50 चित्रांचं प्रदर्शन तिकडे भरवलं होतं. त्यानिमित्ताने मुळगावकरांचे धाकटे जावई अजित पै म्हणजे भावनाचा मिस्टर हे मला म्हणाले की ते एके दिवशी तिकडे जे एक मोठा ज्वेलर आहे जो हॉलिवूडच्या तारकांचे दागिने बनवतो, तिथे ते खरेदीला गेले होते दागिने करण्यासाठी. तर त्यांनी तिथे ही भावना जी होती तर तिने सांगत होती की मला दागिने कसे पाहिजे, तसं डिझाईन ती कागदार काढून देत होती. आणि ती काही सोन्या चांदीचे दागिने नव्हती, ती मुळगावकरांची मुलगी म्हणजे डायमंडचीच दागिने बनवायला गेली होती. तर त्यानंतर तो कागद जो तिने काढला होता तो माणूस आतला जो एक माणूस होता तो बाहेर आला, ही चित्र कोणी काढली आहेत, ती डिझाईन कोणी काढली आहे. तर ती भावना म्हणाली मी काढली आहे. मग तुम्ही मुळगावकरांच्या कोण? मी त्यांच्या कन्या. मग त्यांनी तिथेच त्यांना सांगितले की तुम्ही खूप डिझाईन छान करता, तुम्ही माझ्याकडे या दागिन्यांचं डिझाईन बनवण्यासाठी या. त्या काय गेल्या नाही. पण हे जे मराठी गृहस्थ होते ते मुंबईत ऑपेरा हाऊसला नरोत्तम भाऊ ज्वेलर्स म्हणून एक पेढी आहे, तिथे ते कामाला होते. ती पेढी आता बंद झाली. आणि हे त्या गृहस्थांचं नाव आता मला आठवत नाही, पण हे सुप्रसिद्ध नटी आपल्या सीमादेव यांचे मावस भाऊ. मला असं वाटत होतं की मुळगावकरांच्या मलबारीच्या बंगल्यात राहावं. ती काही इच्छा पूर्ण झाली नाही, परंतु त्या मुळगावकरांच्या मुलीच्या अमेरिकेतल्या घरात मी एक 4 दिवस राहून आलो. अशा माझ्या काही बऱ्याच आठवणी आहेत, त्या तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळतील. तर पुस्तक तुम्ही जरूर वाचा.